मॉर्निंग फॅमिली. तर आज आहे गुढीपाडवा आणि त्याच्यामुळं सोनाली टाकत आहे सडा. आपल्याला उभं राहायची आहे गुढी. तर पाहू शकतात गुढीचं सामान पण आणलेलं आहे आपण. समोर जे शेंड आहे ते एरड, खाली बांबू आहे आणि इकडं पाहू शकतायत लिंबाचा पाला, काठी, हळद कुंकू, गूळ, अगरबत्ती वगैरे बाकीचं सामान तयार केलेलं आहे. आता सोनाली टाकत आहे सडा. आणि प्रथम तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा फॅमिली. आज गुढीपाडवा असल्यामुळे आहे ना, जे शुभ कार्य असतं त्याला आज सुरुवात केली जाते. तर पाहू शकतो मी शेतात आलेलो आहे. मी आपल्या शुभ कार्याला सुरुवात केलेली आहे, शेतीला पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे. हे तर दररोजचं काही विषय नाही आहे. तर आज आहे ना, मला आणि सोनालीला जायचं आहे उद्घाटनला ब्युटी पार्लरच्या आपल्या करंडी कासारमध्ये इथून म्हणजे गावाजवळून आहे का 5-6 किलोमीटर अंतरावरती एक शॉप उघडायचा आहे ब्युटी पार्लरचा. त्या शॉपच्या उद्घाटनासाठी आम्हाला बोलवलेलं आहे आणि ठीक 10 वाजता आम्हाला जायचं आहे. तर चला म्हणलं तोपर्यंत आहे ना आपल्या शेताला जाऊन पाणी देऊया. 1 वाजेपर्यंत लाईट आहे. तर आलो तो सकाळ सकाळ त्यामुळं आणि आता भिजू राहिलेलो आहे. तर आजचा ब्लॉग आहे ना कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. तर कोणत्या ब्युटी पार्लरचं ओपनिंग आहे आणि कसं असणार आहे तिथं ते पण पाहायला भेटेल तुम्हाला. त्यामुळे ना व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे आणि नवीन ब्लॉग पाहण्यासाठी ना सबस्क्राईब करून घ्यायचं आहे लवकर. तर फायनली आता आमची गुढी उभारलेली आहे आता. तर पाहू शकता हे आमच्या दारात लिंबूने असल्यामुळे काय झालेलं आहे इथं दिसत नाही. तर आता फायनली गुढी उभारलेली आहे. आता आम्हाला जायचं आहे आपल्याला माहिती आहे खरुंडीला ब्युटी पार्लरच्या उद्घाटनला. तर सोनाली आवडल्यानंतर लगेच निघायचं आहे. तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा फॅमिली आणि आवडल्यास पुन्हा एकदा सांगतो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. पाहू शकता सोनाली आवडते. तर फायनली बघा सोनालीचं आवरलेलं आहे. सोनालीने चक्क 15-20 मिनिटं लेट केलेलं आहे बरं का. आम्हाला ते 10ला बोललेलं आहे ना, म्हणजे 10:15 वाजून 12 मिनिटं आम्हाला इथं झालेले आहेत. बायाचं ना कधीच टायमाला आवडत नाही बरं का. एवढं काय बरं, किती वेळापासून त्याला आवर म्हणतोय, शेवटी ती नाही का उशीर केलेलाच आहे. फॅमिली तुम्हाला यांचं सगळं खरं वाटेल. आज सण सुरू झाला त्याच्यामुळे मला सडा सारण करावं लागलं. रुद्रला लय दिवसातून आज आंघोळ घातली चांगली, वरून घर पुसले. यांना काय माहिती, जाऊ दे मी काच लावा एवढी मी बुधवे. यांना काय माहिती बायकायची काम. सणासुदीचं घर पुसणं ते तर भागच आहे ना. ओके. तर फायनली आता चाललेलो आहेत आम्ही. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा. फायनली आता सावली घरी. तर फॅमिली पाहू शकतायत. तर आम्ही वरती आलतो तर पूजा करायला. तर गुढीची पूजा पण झालेली आहे. काय करते सोनाली? सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी गुढीपाडवा. तर पाहू शकतायत काहीदा आम्ही रील्स पण शूट केलेली आहे भारी छान छान. आम्ही मराठी माणसं त्यामुळे आम्ही इंग्लिश महिना नाही पाहिजे. आजपासून आमचं हॅपी न्यू इयर. हे बघा रुद्रा कसं करतोय. आमच्या दारामध्ये लिंबून आहे ना, तर ते लिंबून घेते बघा. नेमकं पावसात इतके लिंबू शपथ करायची बाबू. ते शपथ करायला ते खाल्ले घेतात. तर नमस्कार फॅमिली. आम्ही सकाळी उद्घाटनला गेलो होतो. आता उशीर झालाय थोडा. गुढी आम्ही सकाळीच उभारून गेलो होतो, पण तिकडं पण जाणं गरजेचं होतं. त्यांनी आम्हाला प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवलं होतं, त्यामुळे तिकडं पटकन जायचं होतं आवरून. त्यामुळे सकाळी सकाळी उठलो, सडासारण केलं. तुम्हाला तर माहिती सकाळी सकाळी सडासारण असतंय. ते केल्यानंतर गुढी उभारली, मग उद्घाटनला गेलो. तिकडं काय एवढा ब्लॉग बनवून नाही झालं, कारण की तिथं माहिती आम्ही प्रमुख पाहुणे सगळे आमच्याकडे बघत असतात. मग आम्ही पण थोडं लाजतो हे करतो, त्याच्यामुळे तिथं ब्लॉग नाही बनवला. फक्त सिनेमॅटिक शूट वगैरे घेतलेलं आहे. तर आता तिकून आलो, तिकडं जायला वेगळी साडी घातली होती, डबल इथल्या शूटला वेगळी साडी घातली. थोडं गुढीपाडव्याचं शूट वगैरे केलं. आता काय आता काय करायचं? आता काही नाही, आता भुका लागल्यात, आता जेवण करूया. मला उपवास आहे. तिथं होतं जेवायला, पण काय होतं माहिती का, अय पिल्लू हे बघ हे कसले खोड्या सोय करत केलेली होती. ऋतू खालटा कोणी लागन कोणाला रील्स पण बनवून आता रील्स पण बनवायच्या, डायलॉग पण बनवायच्या. आज कारण की सोनालीला सुट्टी आहे कॉलेजला. माझी एक सुट्टी, माझं बलिदान व्हायला नाही जाऊन द्यायचं. आज मला सुट्टी. आज आमच्या कॅमेरामॅनला पण सुट्टी आहे. आज काय विषय नाही. मला पण सुट्टी आहे, तुमचं काय माहिती. तर पाहू शकतात हे आमची गुढी आहे. दर्शन घ्या. आणि बरं का लहानपणी आहे ना गाठीकुडे बरं का सोनाली फॅमिली काय नाही फॅमिली काय आहे, ही जी गाठी लावली ना सकाळी आपण गुढी उभारतो ना,
संध्याकाळ कधी होईल आणि गुढी कधी खाली उतरतर ही वाट बघायची आम्ही कधी लहानपणी लहानपणी. अजून पण आता कारण की आहे का ते खायला आम्हाला भेटायची आणि आम्ही तिघं भाऊ होतो ना ते मग सगळ्याला वाटून द्यायचे. पण आता पहिला इतका इंटरेस्ट नाही का खायला द्या ना तर नका देऊ काय विषय वाटत नाहीये. पण ती फिलिंग होती लहानपणीची खरंच वेगळी होती बरं का. मग चला खाली आता ऊन लागते काय खूप. हो? आज काय आहे? आज काय आहे कुठं काय आहे? विजय काय आज दुसरं काय आहे? गुढी पाडवा नीट बोल ना काढवा. असं नीटच बोलत होतो पहिल्यापासून आपण. यांना म्हणायचं होतं, पण त्यांना ते डायलॉग माहिती. मला माहिती आहे सगळ्यालाच माहिती आहे. बरं चला खाली चला आता. ए पिलू चल खाली तर जायचंय. आणि फॅमिली तुम्हाला एक इंटरेस्टिंग गंमत दाखवणार आहोत. होय. मवाळ ते मी होई ना. आणि ते कुठे बसलेलं आहे तुम्हाला दाखवतो. असं भारी बसलेलं आहे असं जबरदस्त बसलेलं आहे. तुम्ही म्हणता ना अरे बापरे कसं काय बसलंय. ते होय हो. मग किती तावडी तुम्ही मोठं लय होई ते विजय त्याला म्हणून ते सोनाली लय माग लागलेली आहे. मी होळीणारे म्हणजे मध नाही निघला. आता याला आहे ना मध येऊन द्यायचा. पाहू शकतात कसलं मावळा बसलेलं आहे किती जबरदस्त बसलेलं आहे. तुम्ही इमेजिंग पण करू शकत नाही. हे बघा हे बघा हे बघा विजय काय म्हणते ते? हा? मी उचलून नेणार आहे आज्यात. हे बघा ही जे लोखंडाची दांडी ठेवलेली आहे बरं का पायऱ्यावरती बरं का. हे पाहू शकतात आणि मावळा बघा कुठे बसले ते दांडीला बसलेले. रुद्र हली माझी ओटी होती. हाऊ चला एक जण खाऊ. आणि हे पाहू शकतात हा बघा मला नाही चालत. एकदम मोकळं बसलेलं आहे. म्हणजे ही फक्त उचलून घ्यायचं बरं करू का आता ते परत? उचलून घ्यायचं आणि पळायचं. होय हो? कांदा मोठा होऊन देऊ का करू? नाही आताच नाही येत. कांदा मोठा आणि ह्या टायमाला कधीच मावळ व्हायचं नसतं. लय चावल आणि संध्याकाळी चाललं एकदम सकाळ खेळा आणि सध्या आता नको. तर फॅमिली पाहू शकतात किती जबरदस्त म्हणजे कसं बसलेलं आहे मावळ. थांबा आधी. तर फॅमिली पाहू शकतात आज पाडव्यानिमित्त आम्ही आहे का स्वामीची मूर्ती आणलेली आहे. आणि भारी वाटत अभिषेक करायचा. आता अभिषेक करणार आहेत आम्ही तिचा. मावशील बामण म्हणून बोला म्हणजे मंत्र म्हणताना ही काय त्या विषयी नाही मावशी सगळे मंत्र वगैरे तितक्यात त्यामुळे काही नाही स्थापनेचे वगैरे. आणि आज नवीन वर्षाच्या ना स्वामीची स्थापना करायची असते. तर सोनालीने पक्का एक निर्णय घेतलेला आहे स्वामींची भक्ती करायची आहे पूर्णपणे एकदम. आणि त्यामुळेच आहे का बघू शकतात आम्ही स्वामींची मूर्ती आणलेली. स्वामी समर्थ. आणि आता ती देवघरात ठेवून आहे का त्याची रोज पूजा करायची. बाकी देवाची राहायचंच धरली. बघा याला म्हणतात हाटकुलपणा. मी आता जस्ट कपडे धुतले तर पण ते साईडला ठेवलंय. आणि हे बघा पावसाने काय सुरू केलंय आला म्हणजे आजच्या दिवसात माझे कपडे वाळतात का नाही काय माहिती. जस्ट धुतले तर लगेच याने सुरू केलं. ऋतू काय आलं तर हे बघा पाऊस आलेला आहे भर उन्हाळ्यात. कपडे वाळतात का नाही काय माहिती. काय झालंय कपडे ते काय तर मगापासून त्यांच्याकडेच बघते. का बरं वरून पाऊस येतोय कवा वाळायचे. त्याचं घाण वाचो पण येतो आणि नंतर मग ठेवायला जागरत नाही. तर त्याचं जास्त टेन्शन आलंय का एवढा टाइम कपडे धुते ते टेन्शन आलंय. एवढं time मी कपडे धुत होते त्याचं टेन्शन आलं. लय कपडे होते सगळ्या ओढणीकच भरलं. है ना भरून येणार पाऊस सुरू झालेला आहे. आज आपल्याला माहिती आहे गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याची दिवशी पावसाने सुरुवात केलेली आहे. म्हणजे ह्या वर्षी आहे का मला वाटतं सणामध्ये जास्तीत जास्त पाऊस राहणार आहे. तर फॅमिली आज नवीन वर्षाच्या पावसाने सुरुवात केलेली आहे. आणि असाच जर वर्षभर जर पाऊस राहिला तर खूप छान होईल. कारण की आपल्याला माहिती आहे आमच्या इकडे बीड जिल्ह्यामध्ये आहे ना किती पाऊस पडला का आणि उन्हाळ्यात आहे ना पाण्याची तंगी म्हणजे टंचाई येते बरं का. सध्याच्या परिस्थितीत आमच्या इकडे आहे का काही भागामध्ये पिण्याच्या पाण्याची पण टंचाई आलेली होती. घाटी बोलली होईल आता साडी काय काय रे सगळ्या बायकांनी आज गुढीला नव्या साड्या लावलेल्या असतं का. काय काय देण्यात त्याच्या साडी भरली नवीन साडी झाडीवर सगळ्यांच्या. साडी दिली ना. तिकडे नवी आहे. हा अरे आता सोनालीची साडी भिजलेली आहे आता. आहे ना ऐक ना गाठी पण आता ओढली झाली आहे. काठीचं काय आहे साडी घाटी सीमा काकूची नवी साडी सगळ्या बायकाच्या नव्या साड्या. सगळ्यांच्याच नवीन साड्या आहेत आणि सगळ्यांच्याच आता भिजणाऱ्या म्हणजे धुणं झालं आज नवीन वर्ष तुमच्या साड्याचं न घालता ना न घालता अंगात न घालता आहे ना साड्यांचं धुणं झालेलं आहे आज गुढीपाडव्याचं. कारण की पावसाने तसं केलेलं आहे. परत मग जाऊ दे त्याला काय होते उलट चांगलं आहे. म्हणजे पाडव्याने साडी घातली आणि मस्तपैकी धुवून निघाली काय विषय आहे का त्याच्यात काहीच नाही. तर पाहू शकतात फॅमिली पावसाने सुरुवात केलेली आहे. पाऊस आहे मतलब माझा आज दिवस होता कामाचा. हो आठवड्यातून ज्या दिवशी मला सुट्टी कॉलेजला त्या दिवशी माझा कामाचा दिवस असतो पण पावसाने माझ्या सुट्टीच केली.
तर फॅमिली पाहू शकतात आता सोनाली ना श्री स्वामी समर्थांची चरित्र आहे ना ते वाचू राहिलेली आहे. आणि हे तिला होता येईल तेवढ्या वेळेस वाचायचे कंटिन्यू रोजची रोज, म्हणजे ज्या वेळेस वेळ भेटत नाही त्यावेळेस. तर आता वेळ भेटलेला आहे, ती आता वाचू राहिलेली आहे. तुम्ही पण जर स्वामीचे भक्त असाल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असेल या. तर फायनली आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. आणि नेमचे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.